रिझल्ट लागायच्या दिवशीच दुपारी 4 वाजेपर्यंत मी आणि माझ्या वडिलांनी ते नांगरणीचे जे बार असतात ते शेवटत होतो आम्ही. हरीचा मुलगा इतका मोठा होऊ शकतो, घिसाड्याचं पोरगं इतकं मोठं होऊ शकतं, ही खूप मोठी बाब होती. माझी एक मेजर सर्जरी झालेली. बरं. आणि फक्त एक 6 दिवस आधी मेन्सच्या आधी मला डिस्चार्ज भेटलेला. UPSCचं प्रिपरेशन करायचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस घरून विरोध नाही झाला? म्हणजे माझ्या वडिलांना अजून UPSCचा फुल फॉर्म ते UPS म्हणतात. घरी असलो की आठवडे बाजारात आमचं जे विक्रीचं दुकान असतं, खुळे, खुरपे, विळे, त्यात मी नेहमी असतं, बाजारात तर बसतच असतो. सगळ्यात जास्त मोटिवेशन काय असायचं तुम्हाला? माझी परिस्थिती म्हणजे आई वडिलांची कष्ट हीच माझी हे असायचं. बाकीच्या ग्रुपमधले मुलं पेपर देत आहेत, मेन्स देत आहेत, पण मी देत नाही. आणि असं वाटायचं ना की घरचे आपल्याला इतके सपोर्ट करतात, आपण त्यांना काय देतोय मागं. आणि घरच्यांना फेस करावं लागायचं की मुलगा इतक्या लांब गेलाय, नक्की अभ्यास करतोय का की पैसे उडवतोय. जे ज्या आहेत त्यावर आम्ही कष्ट करून इतकं आतापर्यंत माझ्या आई वडिलांनी शिकवलं, त्याच्यावर गुलाल पाडला. ती एक माझ्यासाठी ती खूप महत्वाची अचिव्हमेंट होती. विजयाचा गुलाल तिथं पाडलाय. चढ उतार असतात, त्यात उतार खूप जास्त होते. या स्पर्धा परीक्षेत जर टिकायचं असेल आणि लवकर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? आणि मार्गदर्शकाला वय नसतं. मार्गदर्शक हा कोण असू शकतो की जे तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवायला मदत करतात. घिसाड्याचं पोरगं कुठं अधिकारी होत असतं का? बरोबर. त्यांनी तो गणच मारावा. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की चढ उतार आलेच. यश अपयश याच्यातून प्रत्येकाला जावंच लागतं आणि प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठंतरी आपल्या अपयशाचा खापर आपल्या अडचणींवरती, आपल्या परिस्थितीवरती फोडताना आपण पाहत असतो. अशा खडतर परिस्थितीमधून अनेक अधिकाऱ्यांचं सिलेक्शन होताना आपण पाहत असतो. परंतु ते कुठंतरी त्या अडचणींवरती, त्या खडतर परिस्थितीवरती मात करून, त्याला ओव्हरकम करून समोर जातात आणि त्या यशावरती आपलं नाव करतात. आज वास्तव कट्ट्यावरती असेच एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचे वडील लोहार काम करतात. आता आपल्याला माहिती आहे की लोहार काम म्हटलं तर ते गावोगावी फिरून देखील ते काम करावं लागतं. लहानपणी आम्ही देखील त्या गोष्टी पाहायचो. आत्ताची परिस्थिती मला माहित नाही, ते आपण जाणून घेऊयात. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमधून दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन UPSCचं प्रिपरेशन करणारे आणि 2025 मध्ये UPSCने घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ह्या परीक्षेमधून 81वी रँक मिळवून IFS पदी निवड झालेले अक्षय पवार आपल्यासोबत आहेत. सर वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर सर, ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुमच्या न्यूजपेपरमधल्या बातम्या पाहिल्या आणि एक अभिमान हा वाटला. चला, एक नगर, मी देखील नगरचा, एक नगरमधील पाथर्डीसारख्या तालुक्यातील एखादा विद्यार्थी ज्याचे आई वडील लोखंडावरती घाव घालण्याचं काम करतात आणि त्याच गावांमधून तुम्ही आज घडलात आणि दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रिपरेशन केलं आणि आज UPSCमधून तुम्ही IFS मध्ये तुमची निवड झाली. म्हणजे खरं तर हे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं मोटिवेशन, खूप चांगला एक आदर्श तुम्ही घडवून चाललात. कारण आज आपण पाहतो की UPSC म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं की UPSCला दिल्लीला जायचं म्हटलं की पैसा पाहिजेत, श्रीमंताच्याच मुलांचं काम आहे असं सर्रास सांगितलं जातं. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी मराठी माणूस किंवा मराठी विद्यार्थी हा UPSCकडे जात नाही, तो MPSC मध्येच अडकून राहतो. हे तुम्ही अनुभवलेलं असेल. खरं तर सगळा प्रवास तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. पण तत्पूर्वी ह्या परिस्थितीमधून आपण UPSCची तयारी करावी, मोटिवेशन कुठून मिळालं तुम्हाला? मोटिवेशनचं जर म्हणलं तर मला एक सुरुवातीला, आता मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये होतो, COIP ला असताना तिथे एक सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट्स क्लब होता. ओके. तिथं माझे मित्र काही अभ्यास करायचे. हे असताना पण त्यावेळेस मला असं लक्षात यायचं की ठीक आहे, आपण इतक्या लंबी रेस का घोडा नाही. मी बघायचो की भरपूर लोक भरपूर दिवस अभ्यास करायचं. आधी डोक्यात नव्हतं, पण नंतर ज्यावेळेस कोविड आला आणि आधी मी कॉर्पोरेट जॉब करायचो, 1 महिना केलेला मी. त्यात मला असं वाटलं की मी कॉर्पोरेट जॉब करताना थोडं एक निशमध्ये काम करतोय, असं खूप कन्स्ट्रिक्टेड किंवा नॅरो डोमेनमध्ये काम करतोय. आणि मी ज्या परिस्थितीतून येतो, ज्या समाजातून येतो, मी आता ज्या भागात राहतो, एकतर तो दुष्काळग्रस्त, ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणतात त्याला. येस. आणि वरून मी घिसाडी समाजातून येतो, ज्याची संख्याच अत्यल्प 30,000 आहे महाराष्ट्रात 30,000. आणि त्यात शिकण्याचं काय म्हणतात, शिकण्याचं प्रमाणच कमी आहे. आणि मी बाकीचे पण जे पॉप्युलेशन आहे, आता मी स्वतः भटक्या समाजातून असल्यामुळे बाकीच्यांचं मी बघितलेलं आहे. मग कुठंतरी मला वाटलं की आपण जर थोडं काहीतरी केलं तर एक स्वतःचं पण, कारण की UPSC अशी एक्झाम आहे की जे तुमचं सोशल मोबिलायझेशन खूप एकदम वरच्या लेवलपर्यंत करतं. बरोबर. आता जर मी सांगायचं म्हणलं तर रिझल्ट लागायच्या आधी आणि रिझल्ट लागल्यानंतर माझ्या आयुष्यात जी 180 डिग्रीचा टर्नओव्हर झालाय म्हणजे न्यूजपेपर, माझ्या घरी येणारी लोकांची मांदियाळी,
हे खूप जास्त वेगळ्या पद्धतीने झालंय. म्हणजे एकतर आपल्या समाजात त्याचा सोशल स्टेटस खूप वाढतो येस. आणि एक इन्स्पिरेशन किंवा आपण खूप मोठ्या लेवल शेकडो नाही, हजार नाही, लाखो लोकांच्या आयुष्यात आपण एक चांगला बदल घडवत असतो. मला असं बरोबर. वाटतं मी समाजाचं देणं लागतो आणि त्यामुळे मी म्हणलं की आता युपीएससी करूया. अच्छा. ज्या दिवशी रिझल्ट लागला, तुम्ही सांगितलं की 180 डिग्रीमध्ये सगळं बदलून गेलं. हो. कुठे होते तुम्ही त्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी? रिझल्ट आला त्या दिवशी मी संध्याकाळी असंच फेरफटका मारायला एक ग्राउंडवर जात असतो. बरं. जस्ट तिथं पोहोचलो होतो. हं. आता रिझल्ट येणार होता हे दुपारी कळालं होतं. माझ्यात काही हिंमत नाही की रिझल्ट बघायची. मी म्हणलं जर चांगला रिझल्ट असेल तर आपले हितचिंतक एवढे तर आहेत की कॉल करून सांगतील Yes. नक्की. जस्ट माझा मित्र आहे इथं सुमित म्हणून. त्याचा कॉल आला मला की रिझल्ट लागलाय आणि तुझं झालंय म्हणे. म्हणलं काय? म्हणे IFS मध्ये 81वी रँक आली. क्या बात है. मग ते काय मला बिलीव्ह झालं नाही. मी म्हणलं थांब बाबा मला बघून दे एकदा स्वतःहून. मी बघितलं माझा रोल नंबर चेक केला, वडिलांचं नाव चेक केलं, माझं चेक केलं. पुन्हा जाऊन परत मी रोल नंबर प्रिलिम्सच्या ॲडमिट कार्डवर चेक केला. नक्की बरं. माझंच आहे आणि मग मी घरी सांगितलं. अच्छा. मग घरी सांगितलं त्यावेळेस घरच्या काय रिॲक्शन त्यांना माहिती होतं का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही परीक्षा देताय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या? हां, काय व्हायचं म्हणजे आता मला एक गोष्ट जाणवलेली की ज्यावेळेस मी एक घरातला एखादा व्यक्ती जर पेपर देत असला तर ते पूर्ण कुटुंब देत असतं ती एक्झाम. येस. माझ्यासोबत असंच झालेलं की लोकांना घरच्यांना माहिती होतं. माझी आई जरा थोडी जास्त या बाबतीत तिच्याकडे जेव्हापासून मोबाईल आला ती सगळ्या गोष्टी सर्च करत असते. UPSC, IFS कशी प्रोसेस आहे, तिचा बरं. कट ऑफ काय असतो. ती थोडी क्युरियस आहे त्या बाबतीत. मग ती बाकीच्यांना पण सांगत असते, "बाबा आजचा रिझल्ट येईल." आज म्हणतात असं. मग त्यांना माहिती होतं की रिझल्ट येईल. कधी येईल ते माहित नव्हतं. मी सांगितलं नव्हतं घरी. म्हणलं जर चुकीचा आला तर आपल्याला थोडं तोंड दाखवायला जागा कमी असते. मग त्यांना माहिती होतं. त्यांना वाटायचं की याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. असं होतं. बरं. मग ज्या दिवशी रिझल्ट आला कसं सांगितलं घरी? काय झालं मी आधी चेक केलं 5-6 वेळा नक्की मीच आहे का? रोल नंबर वगैरे बघून. मग आधी म्हणलं पप्पांना कॉल करावा. पण काय होतं की भट्टीजवळ काम करतात. त्याच्यामुळे पप्पा मोबाईल काही सोबत ठेवत नाहीत. साईडला ठेवतात. म्हणजे म्हणलं ते अजूनही काम करत होतो. हां. ओके. म्हणजे माझे पप्पा सकाळचं जेवणच संध्याकाळी 3-4 वाजता करतात. कारण इतका कामाचा व्याप असतो. अरे बापरे. हां. आणि ते भट्टीजवळ असतील म्हणलं 7, 7:15 वाजेपर्यंत ते असतातच. 8 म्हणजे 10-11 वाजेपर्यंत काम चालतं आमचं बरं. रात्री. मग म्हणलं मम्मीला करूया. कारण की आता ते तर काही उचलणार नाहीत पहिल्या रिंगमध्ये. मम्मीला म्हणलं झालं म्हणून. ते म्हणे काय झालं? म्हणलं 81 रँक आली भारतात. बरं. म्हणलं खरं का? मी म्हणलं हो. तिला काही कळालंच नाही. ती रडायला लागली लगेच कॉलवर. मी म्हणलं आलो 2 मिनिटात घरी आलो म्हणलं. मी घरी गेलो तोपर्यंत माझे 2-3 मित्र आले होते. त्यांना कळालं होतं. आणि मग मला घरच्यांनी बघितलं. ते म्हणे झालंय ना मग? म्हणलं हो फायनल आहे. क्या बात है. ते आणि मी जवळपास 15-20 मिनिटं तर आम्ही सगळे रडतच होतो. शेवटी त्याच्यासाठीच हा सगळा 8 तास होता हां. ना आणि अशा परिस्थितीमधून ही गोष्ट पाहणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट हो. होती. काय त्यानंतर काय रिॲक्शन होत्या घरच्या? रिॲक्शन म्हणजे आता याच्यात एक प्रसंग सांगायचं म्हटलं तर काय झालेलं, घरच्यांना माझ्याकडनं होप्स होत्या. पण नेमकं काय झालं माझी ही फॉरेस्टची जी मेन्स होती ना, त्याच्या आधी माझी एक मेजर सर्जरी झालेली. बरं. आणि फक्त एक 6 दिवस आधी मेन्सच्या आधी मला डिस्चार्ज भेटलेला. अरे बापरे. आणि 6 दिवस आधी डिस्चार्ज भेटला. कसाबसा मी फक्त 2 दिवस आधी गेलेलो. हं. मी घरच्यांना म्हणलं होतं आधी मी काही पेपर देणार नाही. मला डॉक्टर म्हणले, की "मी तुला इन्शुअर करतो, तू 3 तास पेपरला बसू शकतो. ओके. पेन किलर वगैरे घेऊन सर्जरी जरी झाली तरी." ह्याच पेपरसाठी? हाच पेपर, हीच मेन्स होती. क्या बात है. मी होपफुलच नव्हतो अजिबात. फक्त घरचे म्हणले, की "तुला फक्त नंतर रिग्रेट नको व्हायला, की पेपर सोपे आले किंवा अवघड आले तरी तू करू शकत होता हे. हं. त्यामुळे देऊ नये." आणि माझे काही मित्र होते, ज्यांनी मला सांगितलं, की "द्यायचाच आहे ना पेपर, तर मग चांगल्या मनाने दे." तरी मनात कुठेतरी शल्य होतंच, की यावर्षी अभ्यास नाही झाला वगैरे काही नाही. पण मी ते तरी देऊन आलो. आणि ज्यावेळेस ते झालं, त्यांनी मला बघितलं होतं, की माझं 12-13 किलो वजन कमी झालं होतं त्या अरे बापरे. सर्जरीच्या आधी. हं. ते म्हणले, की आज त्या गोष्टीचं कुठेतरी आम्हाला बरं वाटतंय, की तू इतके दिवस कारण की 5-6 वर्ष अभ्यास करतोय. मी सतत जेव्हापासून इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेसपासून बाहेरच आहे. आणि इतके कष्ट घेतलेले त्यांना वाटत होतं, की कुठेतरी याचं व्हावं. बरोबर. जरी UPSC नाही तर कुठेतरी व्हावं बाबा. कारण की हा जरी हायली ॲस्पिरेशनल असला, पण कुठेतरी सेटल होऊन हा थोडा निवांत राहावा. कारण की माझं नेहमी दुखणं सुरू असायचं. बरं. आणि आज ते इतके त्यांनी कष्ट बघितल्यानंतर जेव्हा ती न्यूज कळाली, त्यांना एक सुटकेचा निश्वास जे म्हणतो, की आभाळभर ओझं खाली झालं. ते बरोबर. दिसलं. नक्कीच. पण ज्यावेळेस तुमचं एकतर तुम्ही सांगितलं की तुमच्या समाजामध्ये शिक्षण घेत नाहीत. तुमचं इंजिनिअरिंग झालं ते COEP सारख्या कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर नोकरी सोडून तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करायचं ज्यावेळेस ठरवलं,
त्यावेळेस घरून विरोध नाही झाला? आता ही महत्वाची गोष्ट आहे घरच्यांबद्दल माझ्या. म्हणजे एकतर कोणी घरात खूप काही शिकलेलं नाही. काका होते, ते थोडे शिक्षित होते 10वी-12वी पर्यंत. बरं. पण मग ते दुर्दैवाने ते माझ्या कॉलेजला असताना ते ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. अरे आणि मग आई-वडील पण एवढं होतं, की माझे पहिल्यापासून डिसिजन मी इंडिपेंडंट घ्यायचो. हं. त्यांना माझ्यावर विश्वास होता, की हा चुकीचं काही करणार नाही. याला परिस्थितीची जाणीव आहे आणि हा आपल्याला साजेसं आणि त्याला जे वाटेल ते एक बरोबरच डिसिजन घेईल. मग आधी सुरुवातीला सी-ओ-पीला जायचं. ते मला माझ्या काही मित्रांमुळं कळालेलं. मी तिथे गेलो. त्यात पण त्यांचा काही हात नव्हता. ते म्हणले नाही मला, की कधी डॉक्टर हो, इंजिनिअर हो, लॉयर हो. ते म्हणले, "तुला काय करायचं ते कर. फक्त असं नको करू, की आपली चव जाईल." हं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं, जॉब केला. मी म्हणलं, "माझं काही मन लागत नाही," म्हणलं जॉबमध्ये. ते म्हणे, "तुला मन लागत नाही ना, तर तुला जे करायचं ते कर." मग म्हणलं, "यू-पी-एस-सीचा अभ्यास कर." ते म्हणे, "कर." "बरं आहे," म्हणे, "आम्हाला पण कळेल." आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांना अजून यू-पी-एस-सीचा फुल फॉर्म ते यू-पी-एस म्हणतात. हां. तर त्यांना फुल फॉर्म पण माहीत नाही. पण बरोबर. त्यांच्या जे भावना आहेत ते महत्त्वाचे आहेत. बरोबर. हां. त्यांनी मला म्हणजे निगेटिव्हमध्ये पण विरोध नसेल केला कधी. क्या बात है! इतकं आहे. म्हणजे एवढ्या प्रचंड परिस्थितीमधून सपोर्टिव्ह. एवढा सपोर्ट करणं हो. हे मोठं धाडस आहे. नक्कीच. तुम्ही म्हणजे आता तुमचा जो काही व्यवसाय आहे, हो. तो बऱ्यापैकी आता मी लहानपणापासून पाहतो, की फिरतीवरती तुमचा व्यवसाय असतो. अजूनही तसंच आहे, की तुम्ही कधी फिरलात तसं? नाही काय झालं, की ह्याच्यात माझ्या आजोबांचं खूप मोठं योगदान आहे. हं. त्यांनी एक साधारणतः 1980-90च्या दशकात आधी ते स्वतः पण फिरायचे. हं. आई-वडिलांना वगैरे घेऊन. पण 90च्या किंवा 80च्या दशकात ते सेटल झाले पाथर्डी येथे. ओके. आणि त्यांनी मग तिथून ती नव्याने सुरुवात केली, की आपण स्वतः सेटल त्यांना कळालं, की जर आपण भटकेच राहिलो, तर आपल्या पुढच्या पिढीची प्रगती होणार नाही. बरोबर. आणि त्यांनी ते एज्युकेशनवर खूप महत्त्वाचा भार दिला. मग त्यामुळे त्यांनी माझ्या आई-वडिलांना म्हणजे वडिलांना, काकांना यांना शिकवलं. पण आता काय त्यावेळेस परिस्थिती अशी नव्हती, की खूप जास्त शिकू शकत होते. मग वडील पण कामातच आले. हं. आणि वडील माझे 11-12 वर्षापासून काम करतात. आज त्यांचं वय 53 आहे. पण बापरे! साधारणतः 40 वर्ष आत्ताच ते काम करतात. क्या बात है! मग त्या कामामध्ये तुम्ही कधी मदत करत होते? हां, म्हणजे मी जेव्हा घरी जायचो त्यावेळेस करतोच. अजून आता तसं सांगायचं म्हणलं तर रिझल्ट लागायच्या दिवशीच दुपारी 4 वाजेपर्यंत मी आणि माझ्या वडिलांनी ते नांगरणीचे जे बार असतात, हं. ते शेवटत होतो आम्ही. क्या बात है! मी घन मारत होतो. कारण की माझा लहाना भाऊ बाहेर गेला होता. हं. ते म्हणे, "तुला जमेल?" हां, म्हणलं, "करतो काही प्रॉब्लेम नाही." आणि तसं पण मी घरी असलो की आठवडे बाजारात आमचं जे विक्रीचं दुकान असतं, खुळे, खुरपे, विळे, त्यात मी नेहमी असतं बाजारात तर बसतच असतो. अच्छा. म्हणजे हे इकडे तयार केलेलं तुम्ही ते बाजारात घेऊन तुम्ही स्वतः पण बसायचे? हां. क्या बात है! कधी ज्या दिवशी रिझल्ट आला, कळलं की आपण आय-एफ-एस झालोय. हां. यू-पी-एस-सी मधून आपण आय-एफ-एस झालोय हे कळल्याच्या नंतर हे जुने दिवस आठवले? हो, नक्कीच ना. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर माझ्या फॅमिलीचं जे असतं ना, ते चेहरं पहिला एक उभा राहिला, की बाबा आपण आता यांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं जीवन देऊ शकतो इथून पुढे. त्यांनी माझ्यावर तर खूप उपकार केले. ते कधी न फिटणारे आहेत. पण आज कुठेतरी मला असं वाटतं, की एक चांगल्या पदावर आपण चाललोय. आणि त्याच्यामुळे माझी नाही पण त्यांची मान खूप जास्त उंचावेल. येस. असं. कारण तुमच्यापेक्षा माझं असं म्हणणं असेल, की तुमच्यापेक्षा जास्त कष्ट त्यांचे आहेत या हो, पोस्टसाठी. नक्कीच. मी 10-20% म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की मी फक्त एक ते आइसबर्ग असतो ना हिमखंड. त्यात वर तो 10-20% तुकडा दिसत असतो. पण त्याला बेस खाली तो 80% असतो पाण्याच्या खाली. म्हणजे येस. माझे घरचे, मित्र, नातेवाईक, शिक्षक या सगळ्यांचा तो खूप मोठा वाटा तो खाली आहे. मी फक्त दिसतो. मी एक चेहरा नाममात्र आहे. बरोबर. तो बेस पक्का होता म्हणून हो. तुम्ही त्या शिखरावरती तेवढ्या ताकदीने उभे राहिले होते. नक्कीच, नक्कीच. म्हणून त्या शिखरावरती तुम्ही झेंडा फडकू शकले. येस. खरं तर सर हे तुमचं यश हा मोठा संघर्ष आहे. तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं, की अ, ही जी परीक्षा आहे ही फक्त एकट्याची नसते. ही माझ्या पूर्ण कुटुंबाची परीक्षा होती. म्हणजे पूर्ण कुटुंबच ती परीक्षा देते अशा तुमच्या भावना होत्या. ह्या सगळ्या यशाचं श्रेय कोणाला देणार? खरं तर मला असं वाटतं, की कोणतीही मी आज जे आहे त्यात 4 महत्त्वाच्या व्यक्तींचा खूप 4 महत्त्वाचे घटक आहेत. एक तर पहिली गोष्ट कुटुंब, दुसरं शिक्षक आणि मार्गदर्शक, तिसरं मित्र आणि चौथा स्वतः मी. कुटुंबाने मदत केली. नंतर शिक्षक आणि मार्गदर्शकांमध्ये वेळोवेळी वेगवेगळे मित्र हे भेटत गेले. त्यात एक इन्स्टिट्यूशन्स आहेत काही. हं. जसं की दीपस्तंभ फाउंडेशनचं मनोबल ऑर्गनायझेशन आहे. येस. मिलिंद पाटील सर त्यात आहेत. हं. त्यांनी मला खूप मदत केली वेळोवेळी. म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यूला काही गाईडन्स लागलं, इंटरव्ह्यूसाठी काही आर्थिक मदत असली, सूट घ्यायला पैसे नाही आहेत इंटरव्ह्यूसाठी किंवा बरं. मेन्ससाठी टेस्ट सीरीजला पैसे नाहीत, त्यांनी केले. क्या बात है! त्यानंतर एक यवतमाळची सेवा म्हणून ऑर्गनायझेशन आहे, हं. निजामुद्दीन सरांची. त्यांनी पण मला मी हमदर्द स्टडी सर्कलमध्ये असताना ते माझ्या वर्षभरापासून महिन्याला जेवढी मदत होती, अर्धा वगैरे खर्च पाठवायचे. क्या बात है! असं.
आणि बाकीचं जर म्हणलं तर माझे काही मित्र आहेत ज्यांना मी नामोल्लेख आवर्जून करावा असं वाटतं. नक्कीच. त्यात एक सोहेल फकीर म्हणून आहे, जो माझा 5वी पासून ते इव्हन COEP पर्यंतचा क्लासमेट आहे. त्याने मला या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मला स्वतःची परिस्थिती काही नाही किंवा मला एक्सपोजरच नव्हतं की कोणत्या एक्झाम असतात. त्याने मला पहिल्यापासून वेगवेगळे एक्झाम्स म्हणजे जेव्हा आम्ही चांगले मित्र झालो 7वी-8वीला, हं. तेव्हा आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो. ज्या स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात, प्रज्ञाशोधच्या असतात, ते द्यायला लागलो. त्याच्यामुळे मला UPSC थोडं जास्त चांगलं अवगत झालं. म्हणजे जे म्हणतो ना, शैक्षणिक गुरु कोण असू शकतात, तर तो मित्ररूपी शैक्षणिक गुरु मला भेटला. आणि त्यानंतर एक माझा पाथर्डीतलाच एक मित्र आहे, तेजस पाटवा म्हणून. हं. त्याच्याकडे मी असं म्हणू शकतो, की त्याने मला आत्तापर्यंत मी तिथं नसताना मला जे पण वाटायचं, की काय केलं पाहिजे, ते म्हणतो ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखं, त्याला साजेसं रूप तेजसचं आहे. क्या बात आहे. असं. नक्कीच. म्हणजे ह्या सगळ्या यशामध्ये फक्त तुमचं एकट्याचं यश नाही. हे हो. सगळं ह्या सगळ्यांचं यश आहे. Yes. त्याच्यामुळे फक्त आयुष्यामध्ये पैसा कमवण्यापेक्षा पैसा तर अर्थात आहेच, पण माणसं माणसं कमवणं. देखील कमवणं गरजेचं आहे. कारण आज ही सगळी माणसं होती म्हणून कदाचित तुम्हाला यश मिळालं असतं, परंतु कदाचित ते लवकर मिळालं असेल Yes, किंवा yes. ह्या यशामध्ये त्यांचा तुम्हाला तो फायदा झाला असेल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे करत होतात, अभ्यास करत होतात, तुम्ही पुण्यात कॉलेज केलं, त्याच्यानंतर तुम्ही दिल्लीला गेलात. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी असं वाटत नव्हतं की किंवा आपल्या दिल्लीमध्ये निभावं लागेल का? किंवा आपला व्यवसाय हा, आपल्यात कुणी सुशिक्षित नाहीये आणि आपण डायरेक्ट UPSC साठी तयारी करायला जातोय. भीती वाटत नव्हती? सुरुवातीला तयारी तर मी घरी सुरू केलेली. बरं. काही मित्र होते. हं. 1-1.5 वर्ष घरी केली. हं. 2022 ची प्रिलिम्स मला काही झाली नव्हती. मी खूप हायली होप करत होतो, की माझी प्रिलिम्स होऊ जाईल. पहिला अटेम्प्ट देऊ म्हणलं 2022ला. पण त्यावेळेस झालं नाही आणि माझा एक मित्र त्यावेळेस दिल्लीला गेला होता, युवराज. बरं. मग त्याने मला सांगितलं, की असं-असं आहे. दिल्ली तिथं जरा चांगलं वातावरण आहे, ग्रुप वगैरे चांगला आहे. मग त्यावेळेस मला महाज्योती स्कॉलरशिप भेटली काही दिवसांनी, क्या बात आहे. जी आपली गव्हर्नमेंटची हं. असते. मग एक ते म्हणतो ना, आपले योग जुळून आले. स्कॉलरशिप भेटली, ₹13,000 महिना भेटायचा. मग तिथला खर्च निभावू लागेल असं वाटलं. हं. आणि घरच्यांनी पण त्याला सपोर्ट केला त्यावेळेस म्हणे, की एक्स्ट्रा काही असतील तर आम्ही कर्ज घेऊ बाबा, पण तू जा. बरं. हां. मग त्यांनी मला त्यावेळेस जे वर्क लागायचे ते त्यांनी पैसे पाठवलेले. तिथं जाऊन मला एकदम चांगला ग्रुप भेटला. जो मला आज वाटतंय, की मी जर कोणामुळं असेल तर म्हणजे जे शैक्षणिक जे असतं ना किंवा शैक्षणिक मार्गदर्शन एक किंवा वाट दाखवणे, ते तिथं जाऊन मला दिल्लीला कळलं, की ॲक्चुअल पेपर कसा सोडवायचा असतो, ह्याच्यात अपॉर्च्युनिटीज कशा आहेत असं. क्या बात आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत सगळ्यात जास्त मोटिवेशन काय असायचं तुम्हाला? माझी परिस्थिती म्हणजे आई-वडिलांची कष्ट हीच माझी हे असायचं. कारण की मी फक्त काय बुद्धीच्या कुवतीने राबतोय. बरोबर. माझे आई-वडील हे त्यांचं स्वतःचं ते काही बघत नाहीत स्वतःला, की सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11, 10, 12 वाजेपर्यंत काम करताय. ते इतक्या उन्हात 40-42 डिग्री सेल्सियसमध्ये काम आता भट्टी जवळ बसणं, पण ते ऑलरेडी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस, 200 बरोबर. डिग्री सेल्सियस असतं. ते पण आत्ताच्या 40-42 मध्ये. आणि ते दिवसभर करायचं. हां, दिवसभर करायचं. मग त्यांच्यासमोर तर ते काय आहे, मी काही नाही. बरोबर. मग सगळ्यात म्हणलं, की ते इतकं करताय माझ्यासाठी, तर आपण थोडं देणं तर लागतोच त्यांच्या ह्याला. बरोबर. आणि खरं तर हा विचार प्रत्येक पाल्याने करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला फक्त इकडे एसीमध्ये बसून अभ्यास करायचा आहे. आपले पालक असतील, आपले आई-वडील असतील, हे उन्हातान्हात राबत असतात आणि तेच जर मोटिवेशन ठेवलं, मग इतर पॉडकास्ट असतील किंवा इतर अधिकाऱ्यांची भाषणं असतील, सत्कार असतील, यापेक्षा सगळ्यात जास्त मोटिवेशन ते ठरू शकतं. तुम्ही आता भट्टीचा विषय घेत होता. ते अजूनही तेच भाते आहेत का पहिले, की ते हाताने ओढायचे? हो, हो. म्हणजे आता त्यात थोडं इम्प्रूव्हमेंट झाली. हं. लाईटचं वगैरे आलंय. बरं. पण आमच्या घरात तो अजून आहे. म्हणजे अजूनही तो भाता आहे. वडिलांचा तो. हो. क्या तुम्ही बात जर आहे. घरी आले तर नक्कीच त्या बाबतीत तुम्ही कधीही बघू शकता. नक्कीच, नक्कीच. बरं, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली, तुमचं ठरलं UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे. आज पहा, आज कसं असतं, की आज तुम्ही अधिकारी झालात. कमीत कमी तुमच्या समाजातले जे विद्यार्थी आहेत किंवा जे युवक आहेत, ते आज मोटिवेट होणार आहेत आणि त्यांना वाटणार आहे, की बाबा कारण काय असतं, आपल्यासाठी बनलेलंच नाहीये हे. हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीच आहे. ही एक मानसिकता ही जी बिंबवलेली असते, समाजाने बिंबवलेली असते, कुटुंबाने बिंबवलेली असते, ते तुम्ही तोडून पुढे गेलात. आता तुम्ही एक आदर्श देऊन गेलात, की हे आपणही करू शकतो. मागून मुलं येणार आहेत, ते तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहेत. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होते, की जेणेकरून त्यांना ते एक दिशादर्शक ठरू शकतं? आता अभ्यास करायचं म्हणलं तर मी एक ॲव्हरेज म्हणजे थोडं म्हणू शकतो, की अबोव्ह ॲव्हरेज स्टुडंट आहे. हं. काही खूप स्वतः एकदम टॅलेंटेड वगैरे तर नाहीये. पण मग
अभ्यास करायचं म्हणलं तर नॉर्मल पहिलं तर मी घरी करायचो. इव्हन मी आता तू बघितलं तर 12वी पर्यंत मी घरी करायचो. कसल्याही प्रकारची लायब्ररी न लावता. आता आमच्या घरी दिवसभर ते ठोक-ठोक वगैरे आवाज दिवसभर चालू असतो. मी तिथं पण केलेलं आहे. बरं. म्हणजे करायचं म्हणलं तर आपण कुठेही करू शकतो. आता काय होतं नंतर मला ज्यावेळेस मी बाहेर गेलो, त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की आपण आता लायब्ररी लावली पाहिजे. आता पहिल्या गोष्टीपासून थोडं इम्प्रूव्ह झालं ना आपलं Yes. वातावरण. बरोबर. मग नंतर गरज लागायला लागली की थोडं अजून शांत पाहिजे. पण माझं जनरली असं असायचं की अभ्यास 8-10 तास झाला तरी चालेल. मनाची शांती पाहिजे आणि एक दिवसभराचं एक समाधान वाटलं पाहिजे की आज काहीतरी अभ्यास चांगला केलाय. बरोबर. हा. तुमचं हे जे आत्ताची जी काही रिझल्ट आलाय, हम्म. ही कितवी मुख्य परीक्षा होती तुमची? मुख्य परीक्षा दुसरी होती बरं. आणि ओव्हरऑल अटेम्प्ट 4था होता माझा. अच्छा. ज्यावेळेस पहिले 2 अटेम्प्ट दिले, हो. त्याच्यामध्ये काय मुख्य परीक्षेपर्यंत गेलेच नाही? नाही पहिली 2022ला प्रिलिम्स दिलेली त्यात 2.6 मार्कांनी प्रिलिम्स नव्हती झाली आणि दुसरी 23ची दिली त्यात 0.6 मार्कांनी नव्हती झाली. अरे बापरे. आणि तो खूप जास्त मोठा सेटबॅक होता. पहिले तरी ठीक आहे ट्रायल अँड एरर मध्ये दिली पण 23चं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी अक्षरशः मला असं वाटायचं की मी क्लिनिकली डिप्रेशनमध्ये गेलेलो. म्हणजे मी त्यानंतर थोड्या याच्या पण गोळ्या घ्यायला लागलेलो की बाबा कसं याच्यातून बाहेर येईल. कारण की ते खूप जास्त गैरवरून यायचं मला नेहमी की बाकीच्या ग्रुपमधले मुलं पेपर देत आहेत, मेन्स देत आहेत, पण मी देत नाही. आणि असं वाटायचं ना की घरचे आपल्याला इतके सपोर्ट करतात, आपण त्यांना काय देतोय मागं. गेली 1.5 वर्ष झालं मी म्हणलं मी दिल्लीत आहे, तरी मी त्यांना काही व्हॅल्युएबल असं काही देत नाही. आणि घरच्यांना फेस करावं लागायचं की मुलगा इतक्या लांब गेलाय, नक्की अभ्यास करतोय का, की पैसे बरोबर. उडवतोय असं. बरोबर. आणि तिसरा अटेम्प्ट? तिसऱ्यामध्ये माझं असं व्हायचं की 22-23ला दोन्ही वेळेस सिव्हिल सर्व्हिसेसची प्री नव्हती निघायची. बरं. सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्हीची प्रिलिम्स युपीएससीची सेम असते. फक्त फॉरेस्ट सर्व्हिसेसचं कट ऑफ साधारणतः 15 ते 18 मार्क जास्त असतो. ओके. पण 24ला काय केलं मी थोडा कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास केला. थोडे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे अनालाइज केले. एक म्हणतो ना आपण की ऑल द स्टोन्स कोणताही स्टोन अनटर्न नव्हता. सगळे जे काही करणं गरजेचं होतं ऑल प्री रिक्विजिट्स हॅज बीन डन. आणि त्यामुळे असं झालं की कॉन्फिडन्स आला आणि त्यावेळेस मी दोन्ही प्रिलिम्स क्लिअर केले. ओके. सिव्हिल आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस. पण त्या वर्षी काय झालं माझी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जास्त मेन्सची तयारी नव्हती. आपलं काय होतं मराठी मुलांचं प्रिलिम्स खूप महत्वाची मानतो सुरुवातीच्या काही वर्ष जोपर्यंत क्लिअर होत नाही. आपल्याला वाटतं प्रिलिम्स झालं म्हणजे संपलं युपीएससी एमपीएससी. पण ऍक्च्युअल गेम असतो तो मेन्स मध्ये असतो. तोपर्यंत जोपर्यंत प्रिलिम्स होत नाही तोपर्यंत मी प्रिलिम्सचाच अभ्यास करायचो. मेन्स मध्ये काही केलंच नाही कधी आन्सर रायटिंगच केलं नाही. मग तिथं जाऊन कळायला लागलं की आन्सर रायटिंग कशी करायची, त्याचा फॉर्मॅट काय आहे वगैरे. मग ती सिव्हिलची प्रिलिम्स काही सिव्हिलची मेन्स काही नीट झाली नाही. जसं कसं मस्त तोडकं लिहून आलो. मग फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स 51 दिवसात अभ्यास केला. मला वाटत होतं ठीकठाक अभ्यास करतो येऊन जाईल कॉल. पण त्यावेळेस मला इंग्लिशला मार्क कमी आले. इंग्लिश हा स्कोरिंग पेपर असतो. अच्छा. आणि 3 मार्कांनी माझी ती मेन्स राहिलेली. असं झालं. शेवटी 4थ्या अटेम्प्ट मध्ये आणि यश मिळालंच. पण ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुम्ही डिप्रेशन मध्ये गेले होते किंवा काय, आणि तुम्ही दुसरी गोष्ट सांगितली की इकडे घरच्यांना जास्त फेस करावं लागत होतं. ह्या सगळ्या फेज मध्ये ज्या दिवशी रिझल्ट लागला म्हणजे घरच्यांना विचारत होते त्यांचे रिएक्शन काय होते? ते त्याच्यानंतर मग मला येऊन सांगायला लागले घरच्यांना की मला वाटत होतं हा नक्की होणार एक दिवस. आधी ते खूप सल्ले द्यायचे की तुला काय वाटतंय होईल का, इतके मुलं, याचा मुलगा इतक्या वर्षापासून अभ्यास करतोय, इथं दिल्लीला होता, मुंबईला होता, पुण्याला होता, तरी त्याचं काही झालं नाही, किती अटेम्प्ट देणार अजून, आपलं काहीतरी दुसरं बघावं. म्हणजे ते म्हणतो ना मुळात त्यांचे हेतू चुकीचे नसू शकतात पण ज्ञान देतात भरपूर लोक. बरोबर. गरीब असून किंवा प्रश्न विचारतात. प्रश्नांची मुळात त्यांची उत्तरं त्यांच्याकडे पण नसतात त्या प्रश्नांची, पण त्या एक्सपेक्ट करतात की आपण त्या प्रश्नांची उत्तरं द्यावं. बरोबर. ऍक्च्युली समाजाने हे स्वतः ठरवून घेतलंय की युपीएससी हे गरिबांसाठी नाहीये. हो. हे मोठ्यांनीच केले पाहिजे. पण रिझल्ट जर पाहिले तर हे गरिबांचेच आहेत. हा बरोबर. हार्डवर्किंग मुलांचे आहेत रिझल्ट. बरोबर. आणि नेहमी हे आर्थिक याच्यावरती गणलं जातं. आर्थिक परिस्थितीवरच तेच तुम्हाला जज केलं जातं. बरोबर. आणि कित्येक असे विद्यार्थी असतात आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे पण आपण बौद्धिक कुवत मोजतो का याच्यावरती पण खरं तर लक्ष घालणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तिथं अभ्यास करत होते कसं शेड्यूल कसं असायचं? शेड्यूल म्हणजे नॉर्मल आपलं की सकाळी 6-6:30ला उठायचं, साधारणतः 8 वाजेपर्यंत नाश्ता करून लायब्ररीत जाणं, 1 वाजता जेवायला, 8 ते 1 अभ्यास करणं, थोडंफार मध्ये चहा वगैरे प्यायला उठायचो. त्यानंतर पुन्हा 1 जेवल्यानंतर थोडं 5 वाजेपर्यंत अभ्यास करणं, थोडं वॉकिंग, चहा, स्नॅक्स, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत खूप मॅक्स जेवण वगैरे करून. अच्छा.
मी थोडं म्हणजे माझं असं असायचं की मी क्वालिटीकडे थोडं ध्यान देतो. म्हणजे जे म्हणता ना की 15 तास 16 तास अभ्यास करणं एवढं होऊ शकत नाही. म्हणजे मी एक मनुष्य म्हणून स्वतःला समजतो. बरोबर. मला मशीन होणं परवडत नाही. आणि माझं असं असतं की मी अभ्यास करताना रिलॅक्स असतो. म्हणजे जर कोणी माझ्याकडे बघितलं तर ते म्हणतील की हा कायच करतोय 10 वेळा उठतो म्हणे हा. पण माझं असं असतं जर मी ते उठलो नाही, मी थोडंफार विरंगुळा केला नाही, तर माझा अभ्यास नाही होऊ शकत. मला थोडं रिलॅक्स फ्री माइंडेड माणूस आहे मी. बरोबर. बरं मग हे तुम्ही आता सांगितलं की आपली मुलं काय करतात, की फक्त परीक्षेवरती हो. भर देतात. आणि मुख्य परीक्षा ज्यावेळेस पूर्वपरीक्षा होते त्यावेळेस कळतं की अरे आता मुख्य परीक्षेला गेलोय आणि हो. पुढच्या 3-4 महिन्यात करायचं काय? येस. तर तीच तुमची परिस्थिती झाली होती. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना जर एखादा नवीन विद्यार्थी आता सुरुवात करतोय, तर त्याने मग सुरुवात कुठून केली पाहिजे? सुरुवात कॉम्प्रिहेन्सिव्ह केली पाहिजे, की प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास काही खूप वेगळा नसतो. तुमची मेन्स जर खूप स्ट्रॉंग असली, तर प्रिलिम्स आपोआप स्ट्रॉंग होते. बरोबर. मुळात कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्याला ती आहे त्याला दोन्ही पण फेज कधी अवघड जाणार नाही. बरोबर. मग रायटिंग ॲन्सर्स असतील वगैरे हे आधी सुरुवातीला तुम्ही 2-4 महिने वाचून घ्या. पण त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे करणं हे मस्ट आहे. अच्छा. तुम्ही एम-पी-एस-सीची परीक्षा दिली होती कधी? नाही मी जास्त फोकस माझा नव्हता. एकदा UPSC. अटेम्प्ट दिला असेल ज्यावेळेस माझं 2022चं फेल्युअर झालेलं. हं. पण त्यानंतर मी कधी दिली नाही. बरं. मग आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला माहिती आहे की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीचा पॅटर्न हो. सेम झालाय. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलाय. पॅरलली देऊ शकतात विद्यार्थी? हां, देऊ शकतात. परंतु कसं आहे, की याच्यात महत्त्वाचा फरक एक आहे, की पॅटर्न सेम झालाय तो मेन्सचा झालाय. हं. प्रिलिम्सचा पॅटर्न अजून पण यू-पी-एस-सीचा थोडा वेगळा आहे आणि एम-पी-एस-सीचा थोडा वेगळा आहे. जे पण मुलं दोन्ही अभ्यास करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? यू-पी-एस-सीच्या प्रिलिम्सची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि एम-पी-एस-सीच्या प्रिलिम्सची रिक्वायरमेंट वेगळी आहे. ती आधी समजून घेणं आणि ते पॅरलली तसा अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे ते दोन्ही पूर्व परीक्षांमध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. हो, बरोबर. जर त्यातला फरक कळला तर तुम्ही मुख्य परीक्षा सेम देऊ शकता. येस. बरं याच्यामध्ये मेजरली काय चुका होतात विद्यार्थ्यांच्या? कारण तुम्ही तुमचे 4था अटेम्प्ट होता हा. हं. तुमच्या 3 अटेम्प्टमध्ये तुमच्या चुका तुम्हाला कळल्या बरोबर. आणि इतरांच्या चुका तुमच्या लक्षात आल्या असतील, की काय म्हणजे कारण नवीन विद्यार्थ्यांकडून त्या चुका होऊ नयेत. मग कुठल्या चुका होतात आणि कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी? पहिली गोष्ट चूक ही आहे, की आपल्याकडे सध्या आता पहिलं काय व्हायचं, एक आपण बघितलं असेल एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा हे डिजिटल युग नव्हतं. आधी माहितीच नसायची. म्हणजे म्हणतो ना, आधी एका माहितींची स्केअरसिटी होती. हं. आणि आता असं झालं, की इन्फोडेमिक्स म्हणजे इतक्या माहितीचं भडीमार झालंय. त्यावेळेसही माणसाला तो निर्णय क्षमता कमी होती आणि आताही कमीच झाली. बरोबर. मग आपण 10 टॉपर्सची व्हिडिओ बघतो. 15 टॉपर्सची व्हिडिओ बघतो. यांनी काय पुस्तक वापरले, त्यांनी काय पुस्तकं सगळीकडे सेमच आहेत. तीच हिस्ट्री आहे, तीच जिओग्राफी आहे, तीच पॉलिटी आहे, तीच इकॉनॉमी आहे. पण आपल्या स्वतःला कळलं पाहिजे, की आपण काय वापरायचं. बेसिक मिनिमम सगळ्यांच्याकडून तुम्ही एक गोष्ट घेतली पाहिजे. एक बुक लिस्ट कायम करून ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे पिन पॉइंट गाईडन्स ठेवा. मला असं वाटतं, की माझं पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स न होण्याचं कारण हेच होतं, की गाईडन्सच नव्हतं. हं. घरी कोणी नाही, शेजारी कोणी नाही, मित्र होते. पण त्यावेळेस मग मी स्वतःला लाजायचो विचारायला. मला असं वाटतं, की इथं तुम्ही स्वतःचा जो म्हणतो ना सेल्फ इस्टीम तो किंवा इगो बाजूला ठेवायला पाहिजे. सेल्फ इस्टीम ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही होकल असले पाहिजे. स्वतःला जर ज्या गोष्टी आहेत ते विचारा बिनधास्तपणे आणि यू-पी-एस-सीच्या जगात किंवा एम-पी-एस-सीच्या जगात भरपूर असे लोकं आहेत जे तुम्हाला दिलखुलासपणे मदत करू शकतात. म्हणजे बरोबर. मी स्वतः त्याचं उदाहरण आहे, की मी ज्यावेळेस विचारायला लागलो त्याच वेळेस मला गोष्टी भेटल्या. न विचारता ते काय म्हणतात लोकांनी बोलणाऱ्याचे स्वतःहून का सांगावं तुम्हाला? बोलणाऱ्याची हुलगी विकतात. बोलणाऱ्याची गहू पण विकत नाही. बरोबर. तसं आहे. नाही खरं आहे. कारण आपल्याला गरज आहे, आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्या जर विचारल्या आपण तर पुढचा सांगायला तयार आहे. हो. पण जर तुम्ही विचारल्याच नाहीत, पुढच्याला माहीतच नाही तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर तो कसं सांगेल? ज्या दिवशी रिझल्ट लागला तुम्ही सांगितलं, की बाबा लोकांची मांदी आली तिथं दारात हो. आले, लोक आले, सगळं झालं. कशा पद्धतीने सेलिब्रेशन झालं त्या दिवशी? आणि समाजाचा तुमच्याकडे नाही, तुमच्या आई-वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? नाही हे तर सेलिब्रेशन म्हणजे आता काय गुलालाचा थप्पीच लागलेली तिथं. बरं. 4-5 गोण्या गुलाल झाला होता. आणि म्हणजे त्यावेळेस मला ती गोष्ट खूप चांगली वाटली, की ज्या ज्या आहेत त्यावर आम्ही कष्ट करून इतकं आत्तापर्यंत इथं माझ्या आई-वडिलांनी शिकवलं, त्याच्यावर गुलाल पाडला. ती एक माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची अचीव्हमेंट होती. विजयाचा गुलाल तिथं पाडलाय. बरोबर. आई-वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजे ते अचानकच चेंज झालं, की बाबा हरीचा मुलगा इतका मोठा होऊ शकतो. घिसाड्याचं पोरगं इतकं मोठं होऊ शकतं. ही खूप मोठी बाब होती. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, की रात्री 1:30 वाजेपर्यंत लोक यायला भेटत होते. बरं. सकाळी 6 वाजता पण परत भेटायला आले. क्या बात है! म्हणजे मी तिथं लाइक 4-4.5 तास झोपायला असेल
सकाळी उठलो तर लगेच लोक होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे जातात ते पुन्हा सत्काराला आले. म्हणजे मी साधारणतः आता 8-9 दिवस झाले आज रिझल्ट येऊन. हम्म. मी 5 तासाच्या वर झोपलोच नाही. बर. मी कंटिन्यू फक्त भेट. रिप्लाय कॉलला रिप्लाय देतो मेसेजेस आणि लोकांना भेटतो एवढंच काम करतोय सध्या. क्या बात आहे. ज्या वेळेस तुमचा रिझल्ट आला त्याच्या आधी घरीच होते तुम्ही, हो. आई वडील काम करत होते, तुम्ही त्यांच्याकडे पाहत होते, आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर त्या भात्याकडे पाहण्याचा आणि आधी भात्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलला? नाही ते तर नक्की आहे की ते आपलं उदरनिर्वाहाचं साधन होतं. हम्म. पहिलंही होतं ना आधी आजही आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला विजयाचं प्रतीक आहे ते एक म्हणू शकतो मी की ते होतं म्हणून मी आहे इथं. बरोबर. आजही काम चालू आहे. हो नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही जाता तिथं आता वाटतं की आपण इथं जाऊन मदत केली पाहिजे? हो. आत्ता करून पण आलो मी. काल परवाच करत होतो. ज्यावेळी. आज तुम्ही सांगितलं की तुमचं जो काही व्यवसाय आहे तो आता तुमचा स्टेबल आहे. पण आजही तुम्ही सांगितलं की 30,000 लोक आहेत. अजूनही भटक्या स्वरूपात आहेत. फिरून ही कामं केली जातात. साधारणतः 40 ते 50% लोक अजून भटकेच आहेत. ओके. यांना काय समाजामध्ये जे काही तरुण आहेत की जे बाबा अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना काय मेसेज द्याल? मेसेज म्हणजे एकतर पहिली गोष्ट कुठेतरी सेटल झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. जसं माझ्या आजोबांनी निर्णय घेतला आणि आज आमची पिढी म्हणजे त्या प्रकारे जर कम्पॅरेटिव्हली बघितलं तर आम्ही खूप चांगल्या पोझिशनला आहेत आमच्या समाजात सध्या. बरोबर. माझं कुटुंब. एकतर पहिली गोष्ट सेटल झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सरकारच्या योजना खूप असतात. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. याच्यासाठी अधिकाऱ्याची म्हणजे मी ज्यावेळेस अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं होतं मला ती पहिली गोष्ट हीच होती की सरकार खूप उपाययोजना करतं पण ब्युरोक्रेसी चांगली नसल्यामुळं या योजनांचं जे पेनिट्रेशन होतं ते खालपर्यंत होत नाही. मग तो गॅप भरून घेण्यासाठी जर निर्णयक्षम आणि एक काय म्हणतात ग्राउंड लेवलच्या ऑफिसर्सची गरज आहे. बरोबर. आणि तसे अधिकारी जर भेटले तर कोणताही समाज माझा असू द्या किंवा कोणताही वंचित समाज हा वंचित नाही राहणार. तो बरोबर. मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही. पण शिक्षण जे म्हणतो आपण आंबेडकर म्हणाले पण की वाघिणीचं दूध आहे जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. येस. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही की जर एखाद्या समाजाला जर स्वतःची प्रगती आणि उत्थान करायचं असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. येस. निश्चितच त्याचा पायंडा तुम्ही आता तुमच्या समाजामध्ये पाडलेला आहेच आणि नक्कीच तुमच्या पावलावर पाऊल देऊन विद्यार्थी घडतील. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, एका समाजातला एक व्यक्ती जर समोर गेला तर त्याच्या मागे बरोबर ती चैन सुरू होती, कारण ते मोटिवेशन मिळत असतं. फक्त सुरुवात होणं गरजेचं आहे. कदाचित आता ती सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे. परंतु आता आपण जर एकंदरीत स्पर्धा परीक्षा विश्व जर पाहिलं, तुमचा 4था अटेम्प्ट होता. बरेच विद्यार्थी शेवटच्या अटेम्प्टपर्यंत थांबतात. MPSC मध्ये तर अटेम्प्टचा प्रश्नच नाही. इथे एज लिमिट आहे तुमच्यासाठी मला वाटतं 38-43 एज लिमिट असेल तुमच्या कास्टसाठी, आणि 43 वयापर्यंत सुद्धा विद्यार्थी अभ्यास करताना आपण पाहतोय. काय सांगाल तुम्ही की या क्षेत्रात किती वर्ष दिले पाहिजे? ही खूप व्यक्तिगत प्रश्न आहे हा. म्हणजे ज्या प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार बौद्धिक काय म्हणतात क्षमता आणि स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, बौद्धिक म्हणण्यापेक्षा इमोशनल स्टॅबिलिटी आणि आर्थिक कुवत किंवा ओव्हरऑलच तुमच्यावर जबाबदारी काय आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता जर याचंच उदाहरण घ्यायचं म्हणलं जर सक्सेसचा रेशो आत्ताच आपले एक IPS झालेले आहेत नगर जिल्ह्याचे बापूसाहेब गायकवाड. आता ते माझे खूप चांगले मित्र सिनियर आहेत माझे. ते वयाच्या 38व्या वर्षी झाले. पण अंगात रग होती, काळजात आग होती, मनगटात बळ होतं. त्यामुळे ते शेवटपर्यंत निभावून नेलं. फक्त जर असेल पण एक मला असं वाटतंय की कुठेतरी बॅकअप ऑप्शन 2-3 अटेम्प्ट नंतर राहायला पाहिजे. कारण की मला असं वाटतं की एका पॉईंट नंतर ही एक्झाम तुमची बौद्धिक इंटेलिजन्सवर नाही राहत. ती तुम्ही किती इमोशनली स्टेबल आहात ह्याच्यावर होऊन जाते. अगदी बरोबर. तुम्ही किती स्पिरिच्युअली काय म्हणता त्याला बेटर आहात त्या गोष्टीवर. कारण की इथं तुम्हाला कर्म करायचं आहे, इथं फळाची अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. अगदी. तुम्ही फक्त कर्मयोगीच होऊ शकता. बाकी ते आई जगदंबा तुमची काळजी घेईल. येस. नाही नक्कीच. कारण हा प्रश्न यासाठी विचारला कारण तुम्हाला अपयश येत गेलं, 3 अटेम्प्टमध्ये तुम्हाला अपयश गेलं, परंतु कुठेतरी 2 मार्क कमी, अगदी तुम्ही यशाच्या जवळ जाऊन मागे राहिले. पण असे कित्येक विद्यार्थी आहेत MPSC मध्ये की ते 10-10 वर्ष कुठल्याच प्रिलियमच्या जवळ पण गेलेले नाहीत. हो. तरीही ते 11 वर्ष प्रयत्न करतायत. तर त्यांनी कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. हा एक क्रायटेरिया आहे. म्हणजे हे तुम्ही जे म्हणले ते एकदम बरोबर म्हणले की आता माझ्यासारख्यांना हे वाटत होतं की मागच्या वेळेस 0.6 ने गेलं तर यावर्षी प्रिलिम्स निघू शकते. मागच्या वर्षी 3 मार्कांनी मेन्स गेली तर यावर्षी मेन्स निघू शकते. मग मला असं वाटतं जर क्लोज कॉल असेल तर नक्कीच कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेस माणूस सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. बरोबर. पण जर तुम्ही स्वतःलाच हुलकावणी देत असतात
कोणतरी एका मृगजळात अडकले असतील की जर ह्यावेळेस मला 10-15 मार्क आले प्रिलिम्स आणि पुढच्या वर्षी 100 असतील येऊ पण शकतात, पण तुमचे एफर्ट्स तेवढे प्रामाणिक पाहिजेत. बरोबर. म्हणजे कुठं थांबायचं हे स्वतःच हा, ओळखणं तो खूप खूप गरजेचं आहे. व्यक्तिगतच कॉल आहे. ना तुम्ही सांगू शकता ना मी सांगू शकतो किती वर्ष अभ्यास. तुम्ही बापू सरांचं उदाहरण दिलं. हो प्रत्येक वेळेस त्यांना एक कॉन्फिडन्स होता की मी करू शकतो हो नक्कीच. आणि ते करून दाखवलं. पण तुम्ही जर त्या यशाच्या जवळच जात नसाल, तुम्ही जर त्या मृगजळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करणार नाही तर मग उपयोग नाही. तर नक्कीच. आपण बोललो सगळं. 2-3 वेळा उल्लेख केला की बाबा घिसाड्याचा मुलगा झाला अधिकारी. तुम्ही दिल्लीला गेलात, आई वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला, तुम्हाला महाज्योतीचा फायदा झाला. पण सहज बोलून गेलो आपण. हे बोलायला खूप सोपं आहे की घिसाड्याचा मुलगा झाला अधिकारी. बातम्या लागल्या, लोकांनी सत्कार केले. पण खरंच हे एवढं सोपं होतं? नाही, सोपं तर नक्कीच नव्हतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एकतर आर्थिक तर अडचण होतीच. म्हणजे मला इतक्या वेळा हे वाटायचं की पैसे घेतोय मी, पण मला स्वतःलाच मी स्वतःच्या नजरेत हे वाटायचं की ते त्यांचं इतकं स्वतःचं एखादी गोष्ट ते कमी खातील किंवा ते कमी करतील त्यांच्या आयुष्यासाठी, पण ते मला कधी मध्ये लागले तर पैसे पाठवायचे. आणि म्हणजे इथं सगळ्याच फ्रंटला मला स्वतःला म्हणजे मी स्वतःची हेल्थचा फ्रंट होता, इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचं झालं किंवा आपलं सोशल त्यांना जी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वतःला मरमर करावं लागायची की बाबा काय करतोय मुलगा वगैरे कसं. हे सगळ्या गोष्टी खडतरच होत्या. म्हणजे मी म्हणतो की जे आयुष्यात खालीवर असतात, खूप सारे चढ-उतार असतात. त्यात उतार खूप जास्त होते आणि पुन्हा चढायला आपल्याला काय म्हणतात त्याला, तो गिअर तेवढा टाकायला पाहिजे. ते मला असं वाटतं की कुठेतरी माझ्यात ऊर्जा होती, कारण की मी बघायचो की मला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं आणि स्वतःवर विश्वास होता महत्त्वाची गोष्ट की होतंय. मी करतोय आणि करून दाखवेल काहीतरी. ही गोष्ट होती म्हणून इथपर्यंत आलोय. बरोबर. तुम्ही एक उल्लेख पण केला होता की याच्यात मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे. मार्गदर्शक कसा असावा? मार्गदर्शक तुमच्याकडं नॉन जजमेंटल असावा. बरं. एखादा व्यक्ती तुम्हाला काही विचारतोय, तर त्याला तुम्ही तुमची उत्तरं न सांगता तो काय विचारतो त्याला पिन पॉइंट गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मला हा प्रश्न कसा सोडवायचा तर त्या प्रश्नांबद्दल सांगितलं पाहिजे. रादर दॅन तुमच्या गोष्टी सेल्फ बोस्टिंग नाही करायला पाहिजे. आता जसा माझा मित्र होता व्यंकटेश शेवाळे, तो आता इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे 2023. त्यांनी मला सांगितलं की पेपर कसा सोडवायचा 2000 आपलं प्रिलिम्स. त्यानंतर मी शिकलो की अशा प्रकारे पेपर सोडवल्यानंतर दोन्ही पण प्रिलिम्स क्लिअर होऊ शकतात. तसेच माझे काही मित्र अजून भेटले मला. ते काही असिस्टंट कमांडंट आहे ऋषिकेश वाकारे, अजून एक आहे रोहित कळसकर वगैरे, ज्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहेत. त्यांनी म्हणजे आणि मार्गदर्शकाला वय नसतं. मार्गदर्शक हा कोण असू शकतो, की जे तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवायला मदत करतात. बरोबर. असं आहे. अगदी. निश्चित तुम्ही जर सांगितलं की मार्गदर्शकाला वय नसतं. कारण आज अशी परिस्थिती आहे एम-पी-एस-सीमध्ये की एखादा कॅन्डिडेट येतो 22व्या-23व्या वर्षी की 21व्या वर्षी तो क्लिअर करून जातो. क्लिअर करून जातो. आणि असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे 10-10 वर्ष अभ्यास करतायत. पण ते यांचं ऐकायला तयार नाहीयेत. कारण का? तो कालचा आलेला पोरगा आम्हाला शिकवणार का? पण तो कालचा आलेला पोरगा डेप्युटी कलेक्टर बनून गेलाय, याच्याकडे कुणीच पाहत नाही. काय सांगाल आता आजच्या पॉडकास्टच्या शेवटी की बरेच विद्यार्थी अडकून पडलेले आहेत आणि बरेच विद्यार्थी नवीन येत आहेत. ह्या यशामध्ये आपण सांगतो की चुका काय केल्या पाहिजेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्या स्पर्धा परीक्षेत जर टिकायचं असेल आणि लवकर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? लवकर यश मिळवायचं असेल. पहिली गोष्ट तर जे नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगू शकतो, की खरंच जर इंटरेस्ट असेल तरच. घरचे म्हणते कारण की मला असं वाटतं, की सध्या भारतात अशी परिस्थिती आहे. प्रत्येकच पालकांना वाटतं, की आपला मुलगा आय-ए-एस व्हावा. बरोबर. पण जेवढ्या जागा आपण बघतोय किंवा मुलांचा इंटरेस्ट बघता प्रत्येकाचा इंटरेस्ट नसतो. काही ठराविक लोकांना खरंच मनात धग असते, की आपल्याला व्हायचं. त्यांनी नक्की यावं. कारण की उद्या आपण राष्ट्राचे देणे लागतो आणि आपण राष्ट्रासाठी काम केलंच पाहिजे. पण बाकीचे पण ऑप्शन आहेत. ते पण ओपन आहेत. जशी टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड होत आहे. भरपूर ठिकाणी आहेत. आणि दुसरी गोष्ट जर येत आहे, तर मग विचार करून या. इथं 4-5 वर्ष लागू शकतात. असं काही नाही, की तुम्ही इथं आणि ही एक्झाम अशी आहे, की फक्त हुशार मुलांची नाही. इथं कष्टाळू हार्ड वर्किंग मुलांची आहे. येस. ज्याला स्वतःमध्ये हे एक्झामला जास्तीत जास्त वेळ देणं असं वाटतं, की पॉसिबल आहे. त्यांनीच इथे यावं. अगदी बरोबर. हो. खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थी आम्ही पाहतो की परिस्थितीचा भाव करत असतात किंवा परिस्थितीचं खापर हे आपल्या अपयशावरती फोडत असतात. आणि आज तुम्ही एक आहात की परिस्थिती किंवा तुम्ही ज्या समाजातून येता त्या समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि तुम्ही जसं सांगितलं की बाबा
घिसाडी समाज आहे आणि घिसाड्याचा मुलगा झाला अधिकारी. ते घिसाड्याचं पोरग कुठं अधिकारी होत असतं का? बरोबर. त्यांनी तो गणच मारावा. हम्म. ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस समाज पाहत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडून UPSCची तयारी केली आणि त्याच्यातून आज हे यश मिळवलं, हे निश्चित फक्त आपण समाजावरती बोललो, बऱ्याच वेळा उल्लेख झाला. फक्त हा तुमच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरणार नाही, हा संपूर्ण मराठी तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आणि देशभरातल्या तरुणांसाठी हे एक प्रेरणा ठरणार आहे. कारण आज सगळ्या गोष्टी असताना तुम्ही काही करू शकता, तुमच्याकडे काहीच नसताना आणि सोशल प्रत्येक गोष्टीतच मागा, तुम्ही आर्थिक गोष्टीत मागा, सोशल सामाजिक सगळ्याच गोष्टींमध्ये मागास असताना ह्या सगळ्या गोष्टी उचलल्या आणि आज तुम्ही फक्त कुटुंबाचं नाही, तुमच्या समाजाचं स्टेटस वाढवलं आणि एक नवीन आदर्श निर्माण केला आणि आज तुम्ही IAS पदी तुमची निवड झालेली आहे. खरं तर तुमचं पुनश्च एकदा आमच्या वास्तव कट्ट्याकडून, पूर्ण टीमकडून खूप खूप स्वागत, अभिनंदन. धन्यवाद. बरं वाटलं मला इथं बोलवल्याबद्दल. टीमचे खूप धन्यवाद. थँक्यू.